आता विषय निघालाच आहे म्हणून आम्ही सांगतो, जयश्रींची अजिबात काहीही चूक नाही. हे आम्हाला मान्य आहे की आम्हाला त्यांचं वागणं आधी पटत नव्हतं, पण आता खरंच ते नीट वागतायत. ते जे काही करतायत ते सगळं मनापासून करतायत, ते आम्हालाही दिसतंय की. आणि आमची आता त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही. मुलीच्या माहेरची माणसं साधी आहेत असं गृहीत धरून जर भैया त्यांना काही बोलत असतील ना, तर ते मात्र अत्यंत चुकीचं. हो नाही, तसं काय नाही. म्हणजे आम्ही साधी माणसं आहेच, पण आता असं कवा तर होणारच की. त्यात त्यांच्या मागे काही एक टेन्शन असतंय का? हो मग काय झालं, म्हणून लोकांना असा त्रास द्यायचा? ताईसाहेब, तुमचं आमच्या जयश्रींबद्दल एवढं चांगलं मत झालंय, अजून काय भी नको बघा आम्हाला. वय बया ताईसाहेब, आता तुमच्या तोंडनं जयश्री बद्दल ऐकताना असं वाटलं म्हणून सांगू तुम्हाला. जेडे नाव काढलंच बाई आई बापाचं. पण ताईसाहेब, भैया भैया शांत झाले पाहिजेत. नाहीतर उगाच जयश्रींवर. तुम्ही त्यांची काळजी करू नका. अहो काय फार तर 2-4 दिवस चिडतील, रागवतील, पण नंतर वागतील ते व्यवस्थित. अहो शेवटी काही झालं तरी नवरा बायको येते. तुम्ही आता त्यांच्या भविष्याची अजिबात काळजी करू नका. आणि हो, तुम्हाला इथं बोलवून घेण्यामागे आमचा अजून एक हेतू होता. आई साहेब, घराच्या चाव्या द्या. जयश्री, आता हे घर सांभाळायला तुम्ही समर्थ आहात. आम्हाला असं वाटतंय की हे घर आणि सगळे व्यवहार आता तुम्ही सांभाळावे. आम्ही काय 4 दिवसाच्या पाहुणे आहोत, पण हे घर आणि घरातली माणसं यांना आता तुम्हालाच सांभाळायचं. ताईसाहेब, माझ्या पोरीवर एवढा विश्वास टाकलाय वे तुम्ही. आता तुम्ही बघाच माझी पोरगी तुमचं हे घर कसं सांभाळती ती. ताईसाहेब, आम्हाला नको या चाव्या. आईसाहेब, ताईसाहेब, तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास दाखवलात, हीच लई मोठी गोष्ट आहे. ही आमची परीक्षा होती आणि आता मी पास बी झालो.
ही लई मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आमच्याकडनं लई चुका झाल्या आधी आणि आम्ही ते सुधारण्याचा प्रयत्न बी केला. पण ताईसाहेब, या घराचा कारभार आईसाहेबांकडेच असू दे. आम्ही त्यांना मदत करेन. आम्ही दोघी सासू सून मिळून हे घर एकदम नीट सांभाळू. आम्ही आईसाहेबांना कधीच अंतर देणार नाही. आम्ही सासू सून नाही तर माई लेकींसारखे इथं राहू, हे शब्द देतो आम्ही तुम्हाला. सौभाग्यवती भव. आयुष्यमान भाऊ. बघितलं का माझी पोरगी किती गुणाची आहे ती. तसं संस्कारच आहेत म्हणा आमचं. जयश्री, तुम्ही वागताय खरं चांगलं, पण ह्या घरात ताईसाहेब गेल्यानंतर लई मोठा भूकंप येणार आहे. त्याला सामोरं जायचं देव तुम्हाला बळ देव. मामी, आता काय झालं? इथं कशाला येऊन बसलाय? बास झालं की मामी, चला की आत. नाही नको, राहून दे. अहो घरात तर चला की. अगं ज्या घरात जायला पाहिजे होतं त्या घरात नाही मिळलं, आणि ह्या घरात येऊन काय करू? तुम्ही पण ना मामी. काय ग पोरीनो, कवा तर तिकडे गेलाय? आत्ताशी घरी येते होय ग? हा, ते जरा उशीरच झाला. पुष्पे, काय ग, काय झाले? अशी ती विसांचा तोंड का पाडून बसलीस? आता काय झाले बाई नवीन? अहो जीजी, काय नाही झाले. अगं बाई अशी का बसली? अहो काय नाही, तुम्हाला माहित नाही वे, जेडीला आपल्या माती खायची सवय लागली ती. आता काय केलं हे पुरीनं? काय ह्या जेडीचं करावं काय कळतच नाही. बघ, रोज काहीतरी नवीन उद्योग करून ठेवत्या. अहो जीजी, काय नाही उद्योग बिद्योग वाढवून ठेवलेला. अगं बघ, काय झालंय काय ते तर सांग मला. अहो काय होतंय तवा, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं, पण आपल्या जेडीने स्वतःच्या हाताने सगळं घालवलंय बघा. म्हणजे? अहो म्हणजे काय, म्हणजे जेडीचं घरात सगळं चांगलं चाललेलं बघून ताईसाहेबांनी आईसाहेबांकडनं घराच्या सगळ्या चाव्या घेतल्या आणि त्या सगळ्या चाव्या आपल्या जेडीच्या ताब्यात दिल्या आणि वरनं आणि म्हणल्या आता हितनं पुढं घराचा सगळा कारभार सगळा व्यवहार तुम्हीच बघा म्हणून. अगं काय सांगती, खरं का काय? लगेच इतकं खुश होऊ नका. तुमची नाती एवढी अक्कलवान असती तर मग कशाला. अहो तिने त्या चाव्या घेतल्या पण परत नेऊन आणि म्हातारीकडेच दिल्या. पण वरनं आणि म्हणती कशी, आई साहेब माझ्याकडे कशाला ह्या चाव्या, तुमच्याकडेच राहून दे. आता हितनं पुढं सगळं मी आई साहेब सांगतील का नाही तसंच ऐकीन आणि सगळा कारभार आई साहेबांच्या हाताखालीच बघीन. अगं मग चांगलंच आहे की त्यात. पण तुझ्या काय नाकाला मिरच्या जमल्यात ग?
हा नात माझी गुणाचीच आहे. सासूचा किती आदर आहे बघ तिला. तर आणि आम्ही उठता बसता सासूचा उद्धारच करतोय है की नाही? आहे का आता तुला कोण काय बोलले का? अहो पण बोलायचं तर मलाच होतं ना. गप्प बसा की मामी. काय तिन्ही संचय तुम्ही दोघी वाद घालत बसलाय. आता जे झालं ते झालं की. जी अहो तुम्ही तर. हे बघ शीतल, मला काय म्हणायचंय, आता आपल्या जेडीचं समजा चांगलं चाललंय, नीट चाललंय का नाही तिचं? मग त्या पोरगीच्या संसारात कशाला सारखं नाक खुपसायचं? बरं दिसते का ते? म्हणजे आम्हीच नाक खुपसतोय है का नाही? ही पोरगी बी बरीच तुमच्यावर गेली. जरा म्हणून अक्कल नाही. बघ बघ काय म्हणली शीते, बघ. अहो जीजी तुम्ही तरी जाऊ द्या की हो. कुठं लक्ष देताय? क्या शितले काय चल रहा है? काय नाही ये ते मामी का एवढ्या भडकल्या होत्या? अगं जाऊ दे ग यास्मिन, ते काय रोजच आमच्या घरातलं आहे. ते म्हणतात ना, रोजचं मडण त्याला कोण रड, असंच आहे ते. बरं ऐक की जरा येतेस का? कुठं ग? चल की जरा फिरून येऊ. नाही तू जा. अगं मी आता चालले घरला, अजून समजा स्वयंपाक बी राहिलाय बघ. चल की जरा 2 मिनिटं, महत्वाचं आहे. अगं शीतल, ती पोरगी तुला घरापत्र बोलवायला. जा की, जाऊन ये, 2 मिनिटं जा. बर चला चल थांब. काय यास्मिन, कशीच बाळा? मी आहे की बरी, तुम्ही? आई बरी आहे. या जाऊ. आले. इट्टला पांडुरंगा. कशी चालली तयारी? कसली तयारी? या अल्लाह, तेरे भेजे में कुछ है कि नहीं ग? अगं तेरी शादी को पूरा 1 साल होने वाला है. हा अगं बघ की, सकाळपर्यंत लक्षात होतं, त्यानंतर जयश्रींच्या घरी गेलो आणि निघूनच गेलं डोक्यातनं. मग परवाचं काय प्लॅनिंग? कसलं प्लॅनिंग? शितले, तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे म्हटल्यावर काहीतरी प्लॅनिंग नको का? ह्याचमुळे मी कसलाच प्लॅन केला नाही ग. तुझ्या डोक्यात एखादी आयडिया असली का नाही तर सांग मला. म्हणजे तसं मी ठरवलंय यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेणार आहे म्हणून, पण नेमकं काय गिफ्ट करायचं तेच कळना बघ. तूच सांग की काय घेऊ यांच्यासाठी? काय गिफ्ट देऊ? लग्नाचा वाढदिवस काय एकटीच साजरा करणार आहेस का? म्हणजे आता अजय इथं नाही म्हटल्यावर तू एकटी काय करणार? और वैसे भी तू इतनी घाई क्यों कर रही है? आधी आजच्या लक्षात राहते का नाही ते बघा. म्हणजे लग्न झालं की नाही सगळे नवरे आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरतात. हे आज इनके नाही विसरणार. तेरे को कैसे पता? तो तेरे को कैसे पता वो भूलेगा? लाव पैज बघ तू, अजय तुमच्या लग्नाचा वाढदिवस विसरतो की नाही बघ. शक्यच नाही. माझा अजिंक्यवर पूर्ण विश्वास आहे की ते नाही विसरणार म्हणून. अजिंक्य माझ्यावर लई प्रेम करतात. चल लागली पैज. हा नाही तू चीटिंग करेगी तू आधीच फोन करून सगळी आठवण करून देशील. आणि मला पण बघायचंच आहे आजचं तुझ्यावर किती प्रेम आहे ती. बघच आजचं ह्यांचं माझ्यावर किस्त प्रेम आहे ती. कळ 2 दिवसात ना ते पण कळ. $56, $55, $54, $53, $52, $51. अहो दूध पिऊन घ्या ना. हे दूध पिऊन घ्या. आम्ही का तुम्हाला एवढं दूध खोळ वाटतो का? का तुमचं काय चाललंय हे कळत नाही आम्हाला? काय नाटक लावल्या तुम्ही? हो, आम्ही काय केलंय? काय केलंय तुम्ही? हे काय तुमची सगळी नाटकं चालल्यात ना, ही सगळी कळतात बरं का आम्हाला. काय
आईचा तुम्हाला चाव्या काय देत आहे, तुम्ही त्यांना परत काय देताय, ताईचा तुमचे गोडवे काय गाताय, हे न कळण्यात मूर्ख नाही बरं का मी. अहो असं काय करताय, आम्ही तुमच्या बायको आहे. पण आमच्या हक्काच्या बायको अजिबात नाही. आपलं फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय आणि हे मोडायला आम्हाला अजिबात वेळ लागणार नाही, कळलं का? मामी साहेब, मामी साहेब, मामी साहेब, मामी साहेब. सिम्बा बोला की काय झालं? आज तुम्ही आम्हाला गोष्ट सांगा. सांगतो की. मामा साहेब, तुम्ही कुठे चाललाय? नाही सिम्बा, आम्हाला जरा महत्वाची काम आहेत. काम काय तुम्हाला रोजच असतात, पण आमच्यासोबत आज गोष्ट तर आहे का? मामी छान छान गोष्टी सांगतात. बस बस बस. मामी तुम्ही सांगा. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक छोटस गाव होतं. त्या गावात एक कुटुंब राहायचं, एकदम आनंदी कुटुंब. मग त्या कुटुंबावर एका राक्षसाची नजर पडते. त्या राक्षसाला त्या घरातल्या सगळ्यांना खाऊन टाकायचं असतं. एके दिवशी तो राक्षस माणसाच्या रूपात त्या घरात येऊन राहायला लागतो. त्या घरातली माणसं एकदम साधी भोळी असतात, एकदम चांगली. त्या राक्षसाला ते पाहुणा समजून त्याला काय हवंय काय नको सगळं व्यवस्थित बघतात. पण राक्षसाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. त्याला रोज एकेकाला खाऊन टाकायचं असतं. मग एक दिवस तो राक्षस. मामा साहेब तुम्ही कुठे चाललाय? गोष्ट तर आहे का? नाही सिम्बा, आम्ही थांबलो असतो पण आम्हाला जरा महत्वाची काम आहेत. तुम्ही ऐका गोष्ट. ठीक आहे मामी तुम्ही सांगा पुढे. मग एक दिवस तो राक्षस काय करावं? फोन करून विचारावं का उद्या येत आहे का नाही ते? नाही नकोच. यास्मिन म्हणली तसं आपण कायच नको बोलाय, म्हणजे फोनच नको कराय. उगाच बोलता बोलता आपण बोलून जाऊ. त्यापेक्षा त्यांच्या लक्षात आहे का ते बघू. हॅलो. हॅलो, काय ग एवढा वेळ फोन उचलायला? हा ते जरा कामात होते ना. बोला की तुम्ही. बोला काय? तू बोल, काय म्हणतेस? काय नाही. काय नाही? असं कसं काय नाही? काहीतरी असेलच की तुझ्याकडे बोलायला. नाही माझ्याकडे काय नाही बोलाय. तुमच्याकडे असेल तर बोला. माझ्याकडे असं काय नाही बघ. म्हणजे असंच फोन केला होता मी, विशेष असं काय नाही. असंच केला होता, म्हणलं फ्री आहे तर बघावं बायको काय करते. काय 2 दिवस लय काम आहे मला इकडं. बर बर नुसतं बर एवढंच वय? मी ठेवते फोन, मला जरा काम आहे. अगे हॅलो, कमालच आहे. आता हिला काय झालं? अशी वागते काय मी? शितले यासमुळे म्हणली ते खरं निघालं. यांच्या तर ध्यानात बी नाही की उद्या आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे ते. बघू आता
उद्यापतूर आठवत आहे का ते